पुण्यातील नवले पुलाजवळ मर्सिडीज कारची दुचाकीला धडक। मर्सिडीजच्या धडकेत दुचाकीवरील कुणाल हुशारचा मृत्यू। कारमधील चौघांनी मद्यपान केल्याची माहिती। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। मर्सिडीज कारची काय अवस्था झाली आहे अपघातानंतर ते आपल्याला दिसतंय, त्यामुळे हा अपघात किती भीषण होता त्याची कल्पना यावरून येते। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसेकडून। प्रदीप, खरं तर सौरभ, आपण पाहतोय की हा भीषण अपघात जो आहे तो पुण्यातल्या नवले ब्रिजजवळ घडलेला आहे। मर्सिडीज कार आणि दुचाकीची आहे ते समोरासमोर धडक झाली आणि या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। मात्र सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे जी खरं तर मर्सिडीज जे गाडी चालवत होते आणि गाडीमध्ये जे इतर तिघेजण होते त्यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती जी आहे ती सध्या पोलीस तपासामध्ये समोर येते। कुणाल हुशार या खरं तर दुचाकी स्वाराचा मृत्यू जो आहे त्यामध्ये झालेला आहे। पुणे पोलिसांकडून या घटनेचा तपास जो आहे तो केला जातोय। आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये याआधी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती घडलेल्या होत्या। त्यानंतर पुणे पोलिसांनी खरं तर शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई जी आहे ती सुद्धा केलेली होती। मात्र काल नवले ब्रिजजवळ आपण पाहतोय की मर्सिडीज कार जी आहे आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली आणि जागीच दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे। मात्र मर्सिडीज बेंच जो खरं तर जे चालवत होते ते भरधाव वेगानं होते का किंवा या सगळ्या परिसरामध्ये जे आहे नक्की चूक कुणाची आहे याचा तपास जो आहे तो सध्या पुणे पोलिसांकडून केला जातोय। मात्र आपण पाहतोय की अपघात भीषण म्हणावा लागेल, कारण मर्सिडीज गाडीचं सुद्धा या खरं तर अपघातामध्ये मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दुचाकी स्वाराची जी गाडी आहे ती आपण पाहतोय की चक्काचूर झालेली पाहायला मिळते, त्यामुळे दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। ठीक आहे प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।